नमस्कार बहिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? मी महेश आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विमा संदर्भामधल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी। अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आपल्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 228 रुपये आणि 20 रुपये असे एकूण 248 रुपये तुमच्या खात्यामध्ये कदाचित जमा झाले असतील। काही बहिणींच्या खात्यामध्ये 20 रुपये जमा झाले, काही बहिणींच्या खात्यामध्ये 228 रुपये जमा झाले आणि काही बहिणींच्या खात्यामध्ये पूर्ण म्हणजे 248 रुपये जमा झाले। काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसेच जमा झाले नाहीत। हे पैसे कशासाठी जमा झाले तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्या ठिकाणी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना ह्या दोन योजनेचे विमा योजनेचे हे पैसे आहेत। आपल्याला माहिती आहे, आपण वारंवार मागणी करत होतो की आमच्या अंगणवाडी सेविका ताईंना, आमच्या अंगणवाडी मदतनीस ताईंना, आमच्या अंगणवाडी पर्यवेक्षका ताईंना त्यांच्या जीवाला संरक्षण भेटावं। जर काही अडचण निर्माण झाली, जर त्यांचा प्राण त्या ठिकाणी गमावला गेला तर त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियाची देखभाल करणारा काहीतरी सॉलिड कॉन्क्रीट प्लॅन सरकारकडे असणं आवश्यक आहे, ज्यामुळं माझ्या बहिणींच्या जीवनाला आधार मिळेल, जीवनानंतर त्यांच्या कुटुंबाला आधार मिळेल। आणि म्हणून एक अतिशय महत्त्वाची योजना, दोन महत्त्वाच्या विमा योजना, एक नाही दोन, तर काही विमा योजनांचा म्हणजे बहिणींना दोघांना म्हणजे दोन्ही योजनांचा लाभ होणार आहे आणि काही बहिणींना फक्त एका योजनेचा त्या ठिकाणी लाभ होणार आहे। तर बहिणींचे काही प्रश्न होते या संदर्भामध्ये की आम्हाला 20 रुपये चालले, आम्हाला 228 रुपये चालले, आम्हाला पैसे चालले नाही, आम्हाला 248 रुपये आले, आता पुढं काय करायचं? काही बहिणींचं असं होतं की त्या ठिकाणी ऑलरेडीच आमचे खात्यामधले पैसे कापल्या जात आहेत। काही बहिणींचं असं म्हणणं आहे की आम्ही ज्या म्हणजे बँकेमधलं आमचं खातं आहे तर त्या खात्यामध्ये ही योजना नाही आहे, तर आम्ही काय करायचं? काही बहिणींनी असं म्हटलं होतं की ऑलरेडी आम्ही ही विमा योजना काढलेली आहे आणि आमच्या खात्यामधले पैसे आधीच कापून राहिले, तर मग आता आम्ही काय करायचं? काही बहिणींनी असं म्हटलेलं आहे की माझं वय 60 आहे, आता मी हे करू का? काही बहिणींचं म्हणणं होतं की माझं 49 वर्ष वय आहे, मग आता मी कुठली विमा योजना सुरू करायची? तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। सोबतच मानधनामधून तुमचे पैसे कापले जाणार आहेत का? आणि जर समजा तुम्ही हे स्वयं घोषणापत्र जे आपल्याला बँकेत देऊन जायचं आहे तर त्या ठिकाणी जर ते तुम्ही केलं नाही तर त्याचा परिणाम नेमका काय होईल? आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जे बँकेचं पासबुक आहे त्याच्यावरती जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्याच्या संदर्भामध्ये विम्याचे पैसे आपल्याला मिळतील की नाही? तर ह्या सगळ्या प्रश्नांचा उहापोह आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर हे बघा बहिणींनो, तुम्हाला माहिती आहे की 2 ते 3 दिवसापूर्वी आता सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला लागलेत। आणि आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की जानेवारीच्या शेवटपर्यंतच करायचं आहे की मे महिन्यापर्यंत करायचं आहे, बरोबर आहे? तर हे बघा बहिणींनो, या ठिकाणी तुम्ही कुठलीही घाई नका करू, कुठलीही गडबड करू नका। म्हणजे काही बहिणींच्या अक्षरशः इतकं त्या ठिकाणी सांगितलं गेलं की हा व्हिडिओ आल्याच्या नंतर, ते परिपत्रक आल्याच्या नंतर सर्व बहिणींनी त्या ठिकाणी आपले सर्व काम बाजूला सोडून त्या ठिकाणी बँकेमध्ये जायला सुरुवात केलेली आहे आणि घाईगडबडमध्ये ते फॉर्म भरतायत। तर हे बघा बहिणींनो, त्या ठिकाणी काही गोष्टींची आपल्याला दक्षता घ्यायची आहे, त्या सगळ्यांबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो। पहिला प्रश्न की ज्यांना फक्त 20 रुपये आले त्यांनी काय करायचं आहे? ज्यांच्या खात्यामध्ये फक्त 20 रुपये आलेले आहेत तर त्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे पैसे आलेले आहेत 20 रुपये। तुम्ही काय करायचं? बँकेमध्ये जायचं, त्या ठिकाणी स्वयं घोषणापत्र आणि ऑटो डेबिट सुरू करायचा। हे दोन्ही गोष्ट तुम्हाला करणं गरजेचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वर्षी बँकेमध्ये जाण्याची गरज पडणार नाही। तुमच्या खात्यामधून पैसे काय होत जातील? डिडक्ट होत जातील। त्यामुळे तुम्हाला वारंवार बँकेच्या चक्रा करायचं काम पडणार नाही। आता बघा, जर तुम्ही ऑलरेडी ज्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल किंवा तुमचं एका बँकेमध्ये अंगणवाडीचं पेमेंट येतं आणि एक दुसरी बँक आहे ज्या ठिकाणी तुम्ही ऑलरेडी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याचा लाभ घेतलेला आहे, म्हणजे तुमच्या त्या दुसऱ्या खात्यामधून तुमचे ऑलरेडी जर पैसे कटत असतील तरी सुद्धा तुम्ही काय करा? ज्या बँकेमध्ये तुमचं या ठिकाणी खातं हे आहे, म्हणजे ज्या अंगणवाडीचं पेमेंट होतं त्या बँकेमध्ये जायचं, त्यांना सांगायचं की हे बघा सर, मी आधीच विमा पॉलिसी काढलेली आहे, पण मला या ठिकाणी स्वयं घोषणापत्र लिहून द्यायचं आहे। मग ते घोषणापत्र तुम्ही लिहून दिल्यामुळं काय होईल? ठीक आहे, संमतीपत्र दिल्यामुळं काय होईल माहिती आहे का बहिणींनो? ऑटो डेबिट या खात्यावरती सुरू होईल। आता बघा, इकडे जे पैसे कटत आहेत तर ते कटतील का? तर तुम्ही इकडे या बँकेला जाऊन सांगायचं की सर, आम्ही इकडे काय केलेलं आहे? सुरू केलेलं आहे। म्हणजे ज्यावेळेस आपण अंगणवाडीच्या खात्यामध्ये ऑटो डेबिट सुरू करू तर त्यावेळेला तुम्हाला हे शासन पैसे देणार आहे, ठीक आहे? म्हणजे शासनाकडून तुम्हाला पैसे मिळणारच आहेत, नाहीतर मग काय होईल? दोन्ही ठिकाणाहून कपात सुरू होत राहील। म्हणजे आमच्या बहिणीने काय प्रश्न विचारला की सर, समजा आधीच आमचं अकाउंट आहे, आधीच आमचं विमा पॉलिसी काढलेली आहे आणि तिकडे पैसे कापणं सुरू आहेत आणि इकडे सुद्धा जर आता पैसे कापणं सुरू झाले तर मग समजा आमचा मृत्यू 50 पूर्वी का 60 पूर्वी जर समजा आमचा झाला तर आम्हाला दोन्ही ठिकाणाहून एकाच योजनेचे पैसे मिळतील का? तर तसं होत नाही।
जर आपण 10 ठिकाणी जरी आपण अकाउंट उघडून ठेवलं आणि 10 ठिकाणाहून पैसे कपात झाले तरीसुद्धा कोणीही एकाच याचे पैसे मिळतील, कारण की ते शेवटी आपल्या पॅन कार्डवरती येत असतं. आणि मग एकाच व्यक्ती मृत झाल्याच्या नंतर मग तसं जर असतं की नाही तर लोकांनी 1000 बँकेचे विमा काढून ठेवले असते. आणि म्हणजे एकच विमा योजना आहे ना सगळीकडे. म्हणजे इकडे जर वेगळी विमा योजना असती तर मग गोष्ट वेगळी होती, परंतु विमा योजना एकच आहे. त्यामुळे इकडे 20 रुपये कापतात, इकडे 20 रुपये कापतात, परंतु जर समजा लाभ भेटायचं झाल्यास तर एकदाच मिळेल. त्यामुळे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता दुसरं म्हणते, बहिणींनी सांगितलं की आमच्या मानधनामधून पैसे कापले जातील का? तर तुमच्या मानधनामधून पैसे कापले जाणार नाहीत बहिणींनो. आपल्याला शासन दरवर्षी तुमच्या खात्यामध्ये ते पैसे टाकणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये आलेले पैसे नंतर मग ते कमी होतील किंवा डिडक्ट होतील. त्यामुळे तुम्हाला काही काळजी करायचं काम नाही. आता काही बहिणींनी असं म्हटलं की सर आम्ही ज्या बँकेमध्ये, उदाहरणार्थ इंडियन पोस्टल पेमेंट बँक आहे, तर त्या ठिकाणी बहिणी गेल्या किंवा सारस्वत बँक असेल त्या ठिकाणी आपल्या बहिणी गेल्या आणि त्यांनी विचारलं की आम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे ही योजनाच नाही. मग आता अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुमचं खातं काढायचं आहे. ठीक आहे. मग तिकडे तुमचं अंगणवाडीचं पेमेंट जमा झालं पाहिजे, जेणेकरून तुमच्या ह्या खात्यामधून ते पैसे तुमचे डिडक्ट होतील. बरोबर आहे. आता जिकडे ही विमा योजनाच नाही तिकडे जर तुम्ही समजा खातं कंटिन्यू केलं आणि मग समजा इन केस दुर्दैवानं काही घटना घडली तर मग आपल्या कुटुंबाला त्याचा फायदा होणार नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे ते जे मृत्यूनंतरचे पैसे मिळतात 2 लाख रुपये, 5 लाख, जे काही विमा योजनेच्या अंतर कवर असेल तर तो आपल्याला मिळणार नाही बहिणींनो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की ज्या ठिकाणी ही विमा योजना सुरू आहे त्या ठिकाणी जायचं आहे आणि असं स्पष्टपणे त्या परिपत्रकामध्ये देखील नमूद केलेलं आहे. ठीक आहे. आता काही बहिणींनी म्हणाले की आम्हाला 20 रुपये आले आणि आमचं वय आता 49 वर्ष आहे, तुम्ही कुठली योजना भरू? तर बघा, 49 वर्ष जरी तुमचं वय असेल परंतु त्यांनी स्पष्ट नमूद केलं की 49 वर्ष 5 महिने 29 दिवस इतक्या वयापर्यंत तुम्ही जर असाल तर त्या ठिकाणी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे 228 रुपयाची कपात तुम्ही लावू शकता. म्हणजे पुढचे 6 महिनेच तुमची कपात होईल. परंतु 6 महिने जर कपात झाली बहिणींनो, आणि आता तुम्हाला माहिती तुमची प्रकृती ठणठण आहे, काही होणार नाही आहे, जर काही झालं नाही तुम्हाला तर ते पैसे त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही. परंतु इनकेस जर तुम्हाला पुढच्या 6 महिन्यामध्ये जर काही झालं, होऊच नाही पण समजा यथाचित काही झालं तर मग ते तुम्हाला पैसे काय होतील, तुमच्या कुटुंबियांना मिळू शकतील. त्याच्यानंतर आता अशा प्रकारचे अनेक प्रश्न होते बहिणींचे, बरोबर आहे की नाही? तर मला असं वाटतं की आपण सगळ्या बहिणींना दिलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमची आधीही सुद्धा कुठंतरी कपात सुरू असेल तरीसुद्धा बहिणींनो एक काम करा, तुम्ही बँकेमध्ये जा, त्यांना घोषणापत्र संपत्ती पत्र भरून द्या, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये ऑटो डेबिट सुरू होईल. ज्यांच्या बहिणींच्या म्हणजे बँकेमध्ये ही सुविधा नाही आहे त्यांनी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं ओपन करा आणि तिकडे आपला पेमेंट होईल, अशा पद्धतीची चर्चा करा. ठीक आहे. आणि तुम्ही जर हे प्रमाणपत्र भरून नाही दिलं तर तुम्हाला दरवर्षी मिळणारे जे पैसे आहेत तर ते कुठेतरी मिळणार नाहीत. आणि तुम्हाला माहिती असेल की जे आपले अधिकारी आहेत तर त्यांना अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की सगळ्या बहिणींचं काम झालं पाहिजे. म्हणून तुम्हाला काय एका दिवसाचं काम आहे, अर्ध्या तासाचं काम आहे, अर्धा ताससुद्धा लागणार नाही. तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे, आधार कार्ड घेऊन जा, पॅन कार्ड घेऊन जा आणि बँकेचं पासबुक घेऊन जा. ठीक आहे. ह्या 3 गोष्टी तुम्ही सोबत नेल्या की तुम्हाला त्या ठिकाणी दोन्ही विमा योजनांचा लाभ मिळणार आहे. तर या दोन्ही विमा योजना तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या बहिणींनो. ठीक आहे. त्यामुळं काही अडचण करू नका. आता ज्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत त्यांनी काय करायचं बघा, तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या खात्यामध्ये सुद्धा लवकरच पैसे जमा होतील. तुमच्या खात्यामध्ये जसे पैसे जमा झाले तर तुम्ही काय करायचे, त्या ठिकाणी स्वघोषणपत्र लिहून दिलेलं आहे. आता समजा तुमच्या खात्यामध्ये पैसे आले सुद्धा नसतील तरीसुद्धा काय काळजी करू नका, तुम्ही डायरेक्ट गेले आणि त्या ठिकाणी घोषणापत्र लिहून दिलं, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेची पासबुक जर जमा केली आणि त्यांना सांगितलं की मला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि दुसरं म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हे दोन्हीसुद्धा काढायचे आहेत, म्हणजे 248 रुपये जर तुम्ही भरले तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन्ही विमा योजनांचं कवर प्राप्त होईल, ज्यांचं वय 18 ते 50 पर्यंत आहे. ठीक आहे. त्यांनी तो दोन्ही काढून घ्या. फक्त ज्यांचं वय 50च्या वर आहे किंवा 49च्या नंतर आहे तर त्यांनी फक्त 20 रुपयाची जी योजना आहे प्रधानमंत्री त्या ठिकाणी सुरक्षा योजना, ठीक आहे, सुरक्षा विमा योजना तेवढीच काढायची फक्त, नाही तर तुमचे पैसे त्या ठिकाणी वाया जातील 228 रुपयाप्रमाणे. तर दोन्ही विमा पॉलिसी अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही LIC वगैरे काढलेली असेल तर ते सुद्धा खूपच चांगलं आहे. ठीक आहे ना. तर ज्यांना ते काढू शकत नाहीत अशा सर्व अंगणवाडी सेविकाताईसाठी, मदतनीसताईसाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे. तर तुम्ही सर्वांनी ते काम करूनच घ्या. ठीक आहे. आणि जर त्याच्यामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून निश्चित सांगा. ज्यांचं वय 60पेक्षा जास्त आहे त्यांनी या योजनेच्या भानगडीमध्ये पडू नका.
तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही, कारण की ही जी योजना आहे ती फक्त वय वर्ष 60पर्यंतच आहे. 60च्या नंतर ते आउटडेटेडच झालं समजा, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. म्हणून ज्या बहिणींना आपण सातत्याने वारंवार मागणी करतो की त्या बहिणींना पेन्शन भेटलं पाहिजे, त्यांना ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे, कारण की वय वर्ष 60 नंतर बहिणींना कवर नाही आहे की नाही. त्यामुळं बहिणींनो हे काम आवर्जून करा. जानेवारीच्या शेवटपर्यंत तुम्ही करायला हरकत नाही. आजची 12 जानेवारी आहे. 12 म्हणजे पुढचे 18 दिवस तुमच्याकडे आहेत, त्याच्यामधला अर्धा तास काढा, बँकेमध्ये जा आणि हे काम तेवढं करून घ्या. जर झालं नाही तरीसुद्धा काही अडचण नाही आहे, इतकं काही हार्ड अँड फास्ट नाही आहे. मे महिन्यापर्यंतचा वेळ आहे, परंतु जानेवारीपर्यंत हे काम 100% होईल, याच्यामध्ये काही एक अडचण नाही. ठीक आहे. काही अडचणी असतील तर आम्हाला कमेंट करून निश्चित कळवा. खूप खूप धन्यवाद.